नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. हो, आता कमळीने जी जिद्द घेऊन आता कमळी गाव सोडून आई आणि आजोबाला सोडून चक्क मुंबईमध्ये आली होती. ते म्हणजे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी. आणि आज तो दिवस आलेला आहे, कारण आता वर्षभर जे कमळीने मेहनत केलेली आहे, रागिनी, कामिनी आणि अनिका यांना चांगला डाव शिकवत जिद्दी आणि चिकाटीने तिने मेहनत केलेली आहे, त्या जिद्दीचं आणि मेहनतीचं फळ तिला मिळणार आहे का? फायनली तो दिवस आलेला आहे. तर इकडे मात्र ओव्हर कॉन्फिडन्स असलेली अनिका, आता तिला असं वाटत असते, कारण तिने पुन्हा एकदा कामिनीवरती डोळे लावून विश्वास ठेवलेला असतो. तिला असं वाटते की तिची ग्रॅनी आजी आता काहीही झालं तरी काहीतरी सेटिंग लावून मात्र आता कमळीचा रिझल्ट हा फेलच आणणार आहे. म्हणून तिला असं वाटते की काही झालं तरी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तिचाच नंबर आलेला आहे आणि तिलाच आता शिक्षण मंत्र्याकडून पुरस्कार घोषित करण्यात येणार आहे. आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर नयनतारा खूप इम्प्रेस होऊन जो काही तिला एका स्टुडंटला प्रोजेक्ट द्यायचा असतो, तो प्रोजेक्ट फक्त आणि फक्त अनिकाला मिळणार असा तिला मात्र खोटी आशा असते. आणि ती पुन्हा एकदा या आशेत फसणार की आता नेमकी शिक्षण मंत्र्याकडून कोण विनर होणार हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, खरंच आपल्या लाडक्या कमळीचं कौतुक पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळी सकाळी उठते आणि खूप खुश असते. तिला असं वाटते की आज अन्नपूर्णा कॉलेजचा एक स्टुडंट आलेला असतो आणि पण त्या टॉपरचं नाव आणखीनसुद्धा घोषित झालेलं नसतं. पण तो टॉपर नेमका कोण आहे? कोणी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आता फर्स्ट आलेला आहे? कोणी ही बाजी मारलेली आहे? सर्व हे आपण बघणार. तर इकडे आता कमळी जाम खुश असते आणि सकाळी उठून महाराजांचं दर्शन घेऊन ती आता जिथं रिझल्ट लागण्याची सोय केलेली असते, जिथं शिक्षण मंत्री आलेले असतात, त्या ठिकाणी आता कमळी पोचते. तर इकडे मात्र आता 2 जणी सोबत घेऊन अनिकासुद्धा पोचलेली असते आणि तिच्या सोबतच ग्रॅनी, तिची आजी कामिनी आणि रागिनीसुद्धा पोचलेली असते, कारण त्यांना आता कॉन्फिडन्स झालेला असतो की आता अनिकाच फर्स्ट येणार आहे. तर इकडे मात्र आता कमळीसोबत कोणीही नसतं, पण कमळीला आता तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरती कॉल येतो, तो म्हणजे ऋषीचा. ऋषी बोलतो, काय कमळी, कॉंग्रॅच्युलेशन. त्यावर आता इकडे कमळी बोलते, ऋषी सर, तुम्ही अगोदरच मला का कॉंग्रॅच्युलेशन देता? आणखीन तर रिझल्ट जाहीरसुद्धा झालेला नाही आहे आणि त्यानंतरच तुम्ही माझं कौतुक करा. त्यावर आता इकडे ऋषी बोलतो की मला पूर्ण विश्वास आहे की कमळीचाच रिझल्ट फर्स्ट येणार आहे आणि शिक्षण मंत्र्याकडून कमळीलाच पुरस्कार घोषित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर स्वतः आई तुला या कंपनीचा प्रोजेक्ट देणार आहे. मला पूर्ण 100% गॅरंटी आहे कमळी. त्यावर आता इकडे लगेच कमळी बोलते, हो ऋषी सर, मलासुद्धा वाटते की माझी मेहनत नक्की सफल होणार, पण हे तर आता शिक्षण मंत्रीच सांगणार ना. त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की ठीक आहे, मी टी व्हीवर काय आहे बघते आणि तुला भेटण्याकरता नक्की येते. त्यावर इकडे कमळी बोलते, हो सर, मी सुद्धा वाट बघते. तर इकडे आता जबरदस्त एंट्री झालेली असते, ती म्हणजे शिक्षण मंत्र्याची. आता शिक्षण मंत्र्याची एंट्री झाल्यावर इकडे आता ओव्हर कॉन्फिडन्स झालेली अनिका, आता तिला असं वाटते की आपलंच नाव आता शिक्षण मंत्री घेणार आणि त्यांच्या हस्ते आपल्यालाच आता खूप मोठा पुरस्कार भेटणार. पण तसं काही होत नाही. तेवढ्यातच आता शिक्षण मंत्री म्हणतात की आज मी रिझल्ट घोषित करतो, म्हणजे एक स्टुडंट आलेला आहे ज्यांनी मात्र आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बाजी मारलेली आहे आणि तो आहे अन्नपूर्णा कॉलेजमधला, अन्नपूर्णा महाविद्यालयामधला. त्यावर आता लगेच इकडे शिक्षण मंत्री बोलतात की अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही स्टेजवर या आणि तुमच्याच हस्ते हा जो काही अवॉर्ड आहे तो अवॉर्ड तुमच्या स्टुडंटला द्या, ही मी विनंती करतो. त्यावर आता अन्नपूर्णा शिक्षण मंत्र्यांनी बोलावल्यावरती आता लगेच स्टेजवरती जातात आणि शिक्षण मंत्री आता स्वतःच्या तोंडातून सांगतात की हा पुरस्कार मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलेली ती म्हणजे मुलगी आहे आणि तिचं नाव आहे
कमळी. त्यावर आता कमळी ऐकल्यानंतर इकडे मात्र खूप क्रोधित झालेली अनिका, मात्र तिला काहीही सुचत नाही, कारण तिने पूर्ण कॉलेजभर अगोदरच पेढे वाटण्याची तयारी केलेली असते आणि खूप पार्लरमधून आलेले असते, मेकअप करून ठेवलेले असते, कारण तिला असं वाटते की हा जेव्हा तिला पुरस्कार मिळणार ती स्पेशली आता इम्प्रेस करणार, ती म्हणजे ऋषी आणि नयनताराला. आणि कमळी जेव्हा हा पुरस्कार घेण्यासाठी जाते तेव्हा मात्र इकडे कमळीचा आनंद काही गगनात मावत नाही. आणि इकडे नयनतारा मात्र थोडीशी खुश होते की ठीक आहे आता, आणि थोडीशी नाराजसुद्धा होते की आता हा पुरस्कार कमळीला मिळाल्यानंतर हा जो काही प्रोजेक्ट आहे तिला कमळीलाच द्यावा लागणार. तर इकडे आता नयनताराला पुरस्कार शिक्षण मंत्र्याच्या हातून घोषित होते आणि शिक्षण मंत्री पुन्हा एक घोषणा करतात की येत्या 3 वर्षाचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणाचा जो काही खर्च आहे तो आता सरकार कमळीचा उचलणार आहे, म्हणजेच युनिव्हर्सिटी कमळीचा उचलणार आहे. त्यामुळे आता असं ऐकता क्षणी आता अनिका खूपच रागात तिथून निघून जाते आणि आता तिच्याच मागे जाते ती म्हणजे ग्रॅनी. आता ग्रॅनीचंही ती काहीही ऐकत नाही. त्यानंतर आता ती लगेच जोरात गाडी चालवत आता घरी जाते आणि सुसाईड करण्याचा प्रयत्न करते. पण आता तेव्हा लगेच ह्या दोघी रागिनी आणि कामिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यावर आता लगेच अनिका बोलते की नाही ग्रॅनी, तुझे ना नेहमीच प्लॅन फ्लॉप होतात आणि तुझ्यामुळे मला आज एवढा मोठा प्रोजेक्ट मिळत नाही आहे आणि फक्त मला शिक्षण मंत्र्याच्या हातातून त्या पुरस्काराचं काहीही घेणं नव्हतं. मला ऑलरेडी नाव नाही कमवायचं, पण त्या कमळीला माझ्यासमोर पुरस्कार भेटला का? नेहमी मी जे काही स्वप्न बघते त्याच्यासमोर ती कमळी काय येते ग्रॅनी, आणि तुझे नेहमीच प्लॅन का फ्लॉप होतात? तू खरंच, तुला ना तर फ्लॉप ग्रॅनी म्हणायला पाहिजे. फ्लॉप ग्रॅनी आहेस तू, फ्लॉप ग्रॅनी. मला मरू दे, मला नाही जगायचं, कारण माझ्या या जगण्यात काहीही अर्थ नाही, कारण आता ती कमळी माझ्यासमोर हिटलर बनणार आणि मला आणखीन सुनावणार, त्यामुळे मला नाही जगायचं. त्यावर इकडे आता पुन्हा कामिनी एक जबरदस्त अनिकाच्या कानाखाली मारते आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. तर इकडे मात्र ऋषीसुद्धा ऐन वक्तला पोचलेला असतो, ऐन वेळेवरती पोचलेला असतो, कारण आता त्याला कळलेलं आहे की आता शिक्षण मंत्र्यांनी कमळीचंच नाव घोषित केलेलं आहे, म्हणून इकडे ऋषी खूप आनंदी झालेला आहे. तर इकडे बंड्या आणि निगीसुद्धा खूप आनंदित आहे. त्यावर इकडे आता कमळी पुरस्कार घेतो आणि हे सर्व काही क्रेडिट आहे. तेव्हा आता शिक्षण मंत्र्यासमोर हे सर्व क्रेडिट ती म्हणजे देते ऋषीला. त्यावर आता लगेच इकडे ऋषीला क्रेडिट दिल्यानंतर आता सर्व जगासमोर कमळी ती जी काही ट्रॉफी आहे ती स्वतःच्या हाताने आता ऋषीला देते आणि बोलते की सर, माझं हे जे काही मला हा सन्मान मिळालेला आहे ना, तो फक्त 2च व्यक्तीमुळे मिळाला आहे, आणि तो म्हणजे ऋषी सर आणि अन्नपूर्णा मॅडम आणि माझ्या आजोबांमुळे. खरंच मी कायम या तिघांची ऋणी राहणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहून मी माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार, असं त्यानंतर आता कमळी तिकडून निघून जाते. पण इकडे मात्र आता अनिकाला प्रचंड राग आलेला आहे. तर खरंच आता शिक्षण मंत्र्याच्या हातून आता कमळीला छानपैकी पुरस्कार मिळाला आहे हे कळल्यानंतर इकडे अन्नपूर्णासुद्धा खुश झालेली असते. आता अन्नपूर्णाने सुद्धा कॉलेजमध्ये खूप मोठी ग्रँड पार्टी आयोजित केलेली असते, ते म्हणजे कमळीसाठी. आता कमळीला हा पुरस्कार मिळाल्यानंतर आणि कॉलेजचं नाव खूप मोठं केल्या कारणानं आता इकडे अन्नपूर्णासुद्धा खुश होते आणि कमळीला मिठी मारते आणि बोलते की खरंच कमळी, आज तू माझ्या कॉलेजचं नाव मोठं करून मला खूप आनंदित केलेलं आहे. आता मात्र बाळा, माझा तुझ्यावर कसलाही राग नाही आहे. आता खूप अभ्यास कर आणि मोठी हो आणि तुझे स्वप्न पूर्ण कर. त्यावर इकडे आता अन्नपूर्णा आणि कमळीसुद्धा एकत्रित झालेला आहे. आता कसल्याही प्रकारचा कमळीवरती अन्नपूर्णाचा राग नाही आहे आणि खूप मोठं स्वप्न आता कमळीने पहिली पायरी पूर्ण केलेली आहे. खरं तर आता खूप आनंद सगळीकडे झालेला आहे. तर सरूने सुद्धा हे बघितलं आहे की तिची लेक आता पहिली आलेली आहे, युनिव्हर्सिटीमधून पहिली आलेली आहे. त्यामुळे सरूसुद्धा इकडे आनंदित असते. अशा प्रकारे आता मात्र पण स्वतःची
नात हरल्यामुळे कामिनी इकडे रागात असते. आता कामिनीने एक नवीन डाव रचलेला आहे की कमळीला मात्र आता जिवंत ठेवायचं नाही. खरंच प्रेक्षकांनो, आता ऋषी कमळीला कामिनीपासून वाचवू शकणार का? खरंच आता कमळी कामिनीला अद्दल शिकवत समोर जाऊ शकणार का? असे जबरदस्त ट्विस्ट आता पुन्हा आपण मालिकेमध्ये पाहणार आहोत. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.